आता बनवूया मिक्स वेज। तर मिक्स वेजसाठी कढईमध्ये तेल गरम करून घेत आहे। तेल गरम झालं की यामध्ये पेस्ट तयार करायची आहे। तर पेस्टसाठी लागणारा कांदा, हिरवी मिरची आणि टोमॅटो तळून घ्यायचा आहे। कांदा तळून घ्यायचा आहे। आता हा कांदा लवकर तळण्यासाठी तुम्ही यामध्ये मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यास कांदा लवकर तळतो आणि लवकर गुलाबी रंगाचा होतो आणि लवकर तळलाही जातो। एक ते 2 मिनिटं फ्राय होऊ द्यायचा आहे। तर आता येथे 1 ते 2 हिरवी मिरची, टोमॅटो तुम्ही जास्त पण घेऊ शकता, फिरून घेत आहे। थोडंसं मीठ टाकत आहे। आता येथे पेस्ट गाढी करण्यासाठी आणि दाट करण्यासाठी येथे खोबऱ्याचा किस टाकलेला आहे। कधी कधी मिक्सरमध्ये खोबऱ्याचे तुकडे जाडसरच राहतात। खोबरं बारीक करून किंवा खोबऱ्याचा किस करून टाकला तरी चालेल। तर आता हे थोडंसं 1-2 मिनिटं भाजून घ्यायचं आणि याची पेस्ट काढून घ्यायची आहे मिक्सरमध्ये। तर येथे आता भाजीला फोडणी देत आहे। तर आधी लाल मिरची, तळून घेत आहे, सुकी लाल मिरची। तर आता सुकी लाल मिरच तळून झालेली आहे। आता येथे मोहरी टाकलेली आहे। ही मोहरी तडतड वाजून झाली की यामध्ये जिरं टाकायचं आहे। जिरं, आता येथे टोमॅटो पेस्ट वापरलेली आहे। परत आधी टोमॅटोचे तुकडे मिक्सरमधून काढून घेतले होते ते वेगळे आणि येथे थोडी टोमॅटोची पेस्ट वापरलेली आहे। आता अशी लाल मिरची जास्त तळू नये म्हणून साईडनं करून घ्यायची। आता ही टोमॅटोची पेस्ट तळत आहे। आता येथे कांदा, अद्रक, लसूण, कोथिंबीर याची पेस्ट आहे, ही पण तळून घेत आहे। आता हे 1 ते 2 मिनिटं तळून घ्यायचं आहे।
जी पेस्ट काढली होती कांदा, टोमॅटो आणि हिरवी मिरची त्याची पेस्ट आहे ही, खोबरं, ती पण टाकलेली आहे. आता ती पण तळून घेत आहे. एक ते 2 मिनिटं तळून घ्यायचं आहे सर्व. हिरवी मिरची एक, आता हे सर्व तळून झालेलं आहे. आता इथे आवडीनुसार तिखट, हे तिखट घरी तयार केलेलं आहे. थोडंसं काश्मीरी लाल मिर्च, घरी तयार केलेला मसाला फिरून घेत आहे. आता हे तळू द्यायचं आहे 1 ते 2 मिनिटं. धने पावडर, तर आता हे तेल सुटेपर्यंत तळून घेत आहे. थोडंसं तेल टाकत आहे. तर येथे शिमला मिर्च थोडीसे बारीक करून टाकलेली आहे. बीन्स, गाजर, तुम्हाला आवडतील त्या भाज्या तुम्ही टाकू शकता. फिरून घेत आहे. तर आता हे तळतच आहे. तर बघा मसाल्याला तेल पण सुटलेलं आहे चांगलं. गोबी, फिरून घेत आहे.
आता हे तळून घेत आहे। आता हे 1 ते 2 मिनिटं भाज्या यामध्ये मसाल्यामध्ये चांगल्या फ्राय झाल्या की यामध्ये पनीर आणि वाटाणे टाकत आहे। वाटाणे फिरून घेत आहे। हळद, परत फिरून घेत आहे। तर येथे पनीर टाकत आहे। फिरून घेत आहे। चवीनुसार मीठ। आता या भाज्या चांगल्या फ्राय झालेल्या आहे मसाल्यामध्ये। तर आता थोड्याशा भाज्या शिजण्यासाठी येथे पाणी टाकलेलं आहे। तर बघा येथे आता भाजी चांगली प्रकारे शिजलेली आहे आणि झालेली आहे आणि थोडंसं तेल पण सुटलेलं आहे भाजीला। तर भाजी आता तयार आहे। तर आता मिक्स व्हेज तयार आहे। बघा कशी गाढी पेस्ट तयार झालेली आहे। तर आता ही मिक्स व्हेज रेसिपी तयार आहे। तुम्हाला कशी वाटली ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करा। तर पुढच्या रेसिपीमध्ये तुम्हाला कुठली रेसिपी बघायला आवडेल ते नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि कमेंट करा। सबस्क्राईब करायला विसरू नका। तुम्ही पण नक्कीच बनवून बघा अशा प्रकारे मिक्स व्हेजची भाजी, तुम्हालाही नक्कीच आवडेल।